गढ़चिरौली में स्वास्थ्य विभाग को लेकर बड़ा विवाद सामने आया है। जिला शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहाड़े पर गंभीर आरोप लगाते हुए पूर्व पंचायत समिति सदस्य अमिता श्यामकांत मडावी ने तत्काल कार्रवाई और तबादले की मांग की है। आरोप है कि डॉक्टरों और कर्मचारियों को कथित तौर पर परेशान किया जा रहा है और अस्पताल की व्यवस्थाओं को लेकर भी कई सवाल उठाए गए हैं। शिकायत में कई पुराने मामलों का हवाला देते हुए उच्च अधिकारियों से जांच और कार्रवाई की मांग की गई है। सबसे बड़ी बात, मांग पूरी होने तक अनिश्चितकालीन धरना शुरू होने का ऐलान किया गया है। अब देखना होगा स्वास्थ्य विभाग इन गंभीर आरोपों पर क्या कार्रवाई करते हैं। गडचिरोलीवरून आहे, लोकप्रतिनिधी झालेली आहे, माझी पंचायत समिती सदस्य आहे आणि सामाजिक कार्य आहे माझं आणि 23 वर्षाचं सामाजिक कार्य आणि 23 वर्षाचं राजकारण आहे। राजकारण कमी, सामाजिक क्षेत्रामध्ये जास्त काम आहे। माझ्यासोबत आहे तिथे उर्मिला डोंगरे आहेत, मी दिनांक 7 पासून म्हणजे शुक्रवारपासून उपसंचालक आरोग्य नागपूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेले होते। विषय फारच गंभीर असा विषय होता। आपणा सगळ्या पत्रकार बंधूंना हे चांगलं माहिती आहे की गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या नकाशावर अविकसित, नक्षलग्रस्त, आता आपल्या फडणवीस साहेबांनी नक्षलमुक्त जरी केला असेल तरी नक्षलग्रस्त असण्याचे पडसाद आम्ही स्वतः भोगतो। हा भाग वेगळा आहे आणि जी सरकारी यंत्रणा आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा धर्सोपणाचा जो धर्सवृत्तीचा जो भाग आहे तो आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रकर्षाने जाणवतो, कारण त्याचे बळी कदाचित जनता आहे पण आम्ही पण आहोत। विषय हा होता, गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉक्टर वर्षा लाहाड़े आल्या वर्षभरापासून। गडचिरोली इथे जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून आल्यानंतर त्यांनी जी फ्लॅशिंग दाखवली, मग आता मंगेश चिवटे पण येऊन गेलेत गडचिरोलीला। आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुंबईवरून आले, विदर्भाचा दौरा होता आणि गडचिरोलीला त्यांनी जो कार्यक्रम घेतला त्यावेळेस पण सगळं आयुष्य दाखवण्याचा त्यांचा जो हास्यास्पद प्रयत्न होता तो प्रकाशाने जनतेला जाणवला, दिसला। ऍक्च्युली वर्षा लाहाड़े या बोलण्यामध्ये उर्मट आहेत, महाधुरपट आहेच, परंतु कर्मचाऱ्यांना पण वेटीस धरण्याचा यांचा हा प्रकार म्हणजे रिटायरमेंटच्या जवळ आल्यानंतर सुद्धा हा संपलेला नाही आहे। आपल्या अधिकारातल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांना ते काही असं वर्गीकरण करून ठेवलं, काही कर्मचाऱ्यांना स्वतः व्यवस्थित जागेवर ठेवणं, काही कर्मचाऱ्यांना त्रास देणं, महिला कर्मचाऱ्यांना एक महिला अधिकारी असून सुद्धा त्रास देणं हे प्रकार आहे। त्याच्या अगोदर औषधी घोटाळा गडचिरोली जिल्ह्याचा खूप बहुचर्चित आहे आणि औषधी